सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असं समजते। वंचितकडून सोलापूरसाठी 7 उमेदवारांची नावे चर्चेत आहेत। प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांना वंचित बहुजन आघाडीकडून आव्हान दिलं जाणार। 19 एप्रिलला सोलापुरात प्रकाश आंबेडकरांची सभा होणार आहे आणि त्या दरम्यान कदाचित ही घोषणा होऊ शकते। मात्र सोलापुरात एकीकडे आधीच काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, भाजपकडून राम सातपुते हा वाद आता पेटलेला असतानाच पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी सोलापुरात उमेदवार देऊन थेट आव्हान देताना दिसणार आहे आणि जवळपास 7 उमेदवारांची नावे चर्चेत आहेत असं समजतंय। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अनिकेत, नेमके कुठले 7 उमेदवार असू शकतात ज्यांच्या ही नावाची चर्चा आहे आणि वंचितनं जर हे आव्हान दिलं तर मग प्रणिती शिंदे किंवा राम सातपुतेंसाठी किती मोठी अडचण म्हणावी लागेल? नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामधून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि भाजपकडून आमदार राम सातपुते असले तरी आता वंचित बहुजन आघाडी जी आहे ती या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळते। खरं तर 7 उमेदवार जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जे आहेत ती नावं पाठवण्यात आलेली आहेत। मात्र प्रकाश आंबेडकर जे आहेत 2019 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे आणि जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती। त्यावेळेस सोलापूरमध्ये जे आहे ते वंचित बहुजन आघाडीला निर्णायक मतं पडली होती। आपण जर बघितलं गेलं तर 1,70,000 मतं जी आहेत ती प्रकाश आंबेडकरांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत पडली होती। असं असलं तरी आता स्वतः प्रकाश आंबेडकर जे आहेत ते अकोल्यामधून थांबतायत। मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देणार आहे। मात्र असं असलं तरी दोन्ही उमेदवार म्हणजे जे काँग्रेसचे प्रणिती शिंदे आहेत आणि भाजपाचे राम सातपुते आहेत या दोन्ही उमेदवारांना जे आहे वंचित बहुजन आघाडी जे आहे मोठं आव्हान देईल असंच वाटतंय। जी अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।